नमस्कार, मी गणेश निलकंठ पाटील। तुम्ही बघू शकता की चिवा ब्रिजवरती कशा प्रकारे धोकादायक स्थिती झालेली आहे आणि पुढे वॉचमॅन बसून तिथे खड्डा पडलेला आहे। मुक्ता बिल्डर प्रवीण सकाराम पाटील याचा जो वॉचमॅन असून ब्रिजला मोठ्या प्रमाणात खड्डा पडलेला आहे आणि तो असतानाही बेकायदेशीर वाहतूक ही मोठ्या प्रमाणात चालू आहे। मुंब्रा पोलीस स्टेशन सिनियर अनिल शिंदे यांच्याशी चर्चा केली असता की साहेब, हा ब्रिज जो आहे हा धोकादायक स्थितीमध्ये असतानाही कशा प्रकारे भराव चालू आहे, तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनतर्फे आमचा अहवाल महापालिकेला पाठवलेला आहे आणि पुढील कारवाई जी काय आहे ती महापालिका करेल। पण आज हा खड्डा पडून जवळजवळ 1 महिना झालेला आहे, मग ह्याच्यावरती कारवाई करणार कोण? नमस्कार, मी गणेश निलकंठ पाटील। अनेक वेळा या ब्रिजबद्दल तक्रारी दिलेल्या आहे। शिवरात्रीच्या दिवशी मुंब्रा पोलीस स्टेशनचे सिनियर अनिल शिंदे यांना मी आमंत्रण दिलं होतं की शिवरात्रीला या। त्यावेळेस ते आल्यावरती मी त्यांना एक माहिती दिली की साहेब, अशा प्रकारे आपला हा ब्रिज जो आहे दिव्याला जाण्याचा जो मार्ग आहे तो बेकायदेशीर बंद केलेला असून अनेक वर्षापासून हा बंद स्थितीत आहे आणि इथून पब्लिकला येण्या जाण्यासाठी रोक लावली जाते आणि बेकायदेशीर जी कामं आहेत ती चालू आहेत आणि त्याच्यामध्ये येणारे जाणारे जे मातीचे भराव आहेत हे बँगलोरवर कांदलवाना वन आणि आपला खाडीपात्रामध्ये खाली केले जात आहेत आणि तो ब्रिज जो आहे तो धोकादायक स्थितीमध्ये झाला असून त्याच्यावरती अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आणि ब्रिज हा आता बंद करण्याच्या स्थितीत झालेला आहे। कारण ब्रिज पडायला आलेला मोठ्या प्रमाणात त्याला होल पडला आहे आणि खालूनही त्याची झीज झालेली आहे। तर अनिल शिंदे यांनी मला सांगितलं की आम्ही आमचा ऑडिट जो आहे मुंब्रा पोलीस स्टेशनचा की ब्रिज धोकादायक स्थितीमध्ये आहे हा आम्ही ऑडिट महापालिकेला दिलेला आहे। आता पुढील कारवाई महापालिका करणार। पण जर ही लोक फक्त आपला पत्र पाठवून अशा प्रकारे माहिती देऊन आणि त्याच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी जर इथे कोणी नसेल आणि जर जीवितहानी झाली तर संबंधित अधिकारी मुंब्रा पोलीस स्टेशन, मुंब्रा वाहतूक, RTO, मुंब्रा महसूल, ठाणे तहसीलदार, ठाणे प्रांत आणि पोलीस कमिशनर हे सर्व या जीवितहानीशी आणि होणाऱ्या प्रायव्हेट मालमत्तेशी जो नुकसान होईल, जीवितहानी होईल त्याच्याशी संबंधित राहतील आणि हे ब्रिज जर पडला तर आता कार्यरत असलेले जे कोणी अधिकारी आहेत आणि ज्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे हे